आता देवा ऐसे करी, आता देवा ऐसे करी जेणे अंतरी समाधान। अभिमानादी राक्षस बहु त्रास देता ते, निवटोनिया दुर्जना आमादिना राखावे। अभिमानादी राक्षस बहु त्रास देतात। म्हणे भगवान देवा, म्हणे भगवान देवा मज कृपाळुआ सांभाळी। अभिमानादी राक्षस बहु त्रास देतात। विठोबा Oh
जयांचे गिरिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता हृदय हे आपुले चौपाळुनिया भले वरी बैसो पाऊले श्री गुरूंचे मज कृपा करी आता Thank you.
एकदा या छोट्या छोट्या मंडळीसाठी सर्वांनी दुपारी 4 वाजतापासून चालू म्हणजे सुरूच आहे. थोडाही थकवा त्यांच्या चेहऱ्यावर. कौतुक करावं एवढं थोडं आहे, कारण त्यांच्या पाठीशी गुरुवर्य ब्रह्मनिष्ठ कृपाळू संत गुरुमाऊली पूजनीय श्री भगवान बाबा यांचा कृपा आशीर्वाद आहे. वयानं लहान असली पण कर्तृत्वाने महान आहेत, हा गुरुकृपेचा प्रभाव आहे. ढोबार कुमार मल्हारी मार्तंड खंडोबाराय यांच्या पवित्र दरबारामध्ये सालाबादप्रमाणे यंदा देखील श्री अभंगगाथा पारायण सप्ताह तथा संगीतमय शिवमहापुराण कथेचं 7 दिवसाचं या ठिकाणी हे पर्व आणि संकीर्तन सोहळा नियमाप्रमाणे दरवर्षी पूजनीय बाबांची सेवा आजच्या दिवशी असते आणि बाबांच्या मुखामधून ऐकण्याचा सगळ्या भक्तांचा त्या ठिकाणी अट्टहास असतो. तरी देखील श्री गुरु आज्ञेने सेवेकरता हा आज्ञा बालक आपल्या समोर उभा आहे. सेवेकरता निवडलेला अभंग गुरुवर्य श्री भगवान महाराज यांच्या श्री अभंग गाथेतील देवापाशी मागणी करणारा हा अभंग आहे. देवाला संसारातील गोष्टी मागितल्यापेक्षा संसारातून तळून कसं जाता येईल, ज्या गोष्टी मागून आम्ही संसारात अधिकाधिक गटांगळ्या खाऊ अशा गोष्टी लोक देवाजवळ मागतात. पण प्रस्तुत अभंगातून संसारातून तरुण जाण्याचा मार्ग, तरुण जाण्याची जी काही हतवटी आहे ती अभंगातून पुरवणे बाबा मागतात. परमार्थ हा कृपेशिवाय होत नाही. जो कोणी म्हणेल मी माझ्या साधनेच्या बळावर, मी माझ्या अंग बळावर हे करून जाईल, त्याच्याशी त्याचं म्हणणं हे खोटं ठरेल. परमार्थ नोहे लेकुराच्या गोठी, परमार्थात कृपा असल्याशिवाय माणूस तरुण जाऊ शकत नाही. त्याला लागेल हरी गुरु कृपा.
अंतकरण कृपा, गुरु कृपेशिवाय तरुणोपाय नाही. गुरु बिन कौन बतावे बाट, बडा बिकट यमघाट. घाट म्हणजे नदी, नदीला घाट असतो. ही नदी आहे, संसार ही नदी आहे. या नदीतून आपल्याला पैल तीराला जायचं. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये 7व्या अध्यायामध्ये माया नदीचं वर्णन केलेलं आहे. त्या माया नदीत तुमच्या आमच्या सारखे अतिशहाणे जे काही वीर असतात ते उड्या टाकल्या त्यांनी, आणि आम्ही ही माया नदी तरुण जाऊ म्हणाले. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ती मलमिनाच्या आधी सगळीची गेली. मीन म्हणजे मासा, मोठाले मासे आहे. एवढ्या मोठ्या माशाने याला कधी गिळलं, सगळलं आणि फेकून बंद. म्हणून संसारामध्ये हरी गुरु कृपेचा अनन्य साधारण महत्व आहे. आणि ती कृपा असल्याशिवाय माणूस तरुण जाऊ शकत नाही. कृपेचं या ठिकाणी हरिकृपा आणि गुरुकृपा अभंगामध्ये शब्द आला. आता देवा, देव म्हणजे जो दिव्य आहे. मग तो मंदिरात म्हणजे देव म्हणजे मूर्तिमय देव की गुरु, असं काही इथे लिहिलं नाही. मग तो गुरुदेव आहे का विठोबा आहे, महादेव आहे, इथे फक्त देव लिहिलं. आता देवा, मग गुरुदेवा वा महादेवा. ध्यान ठेवा, आपल्याला जे वाटेल, ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, काय आपला आदरभाव, प्रेम भाव जिथे जडलेला आहे, मग तो महादेव आहे, गुरुदेव आहे. या देवाला विनंती आहे, आता देवा ऐसे करी जेनी अंतरी समाधान. विठोबार कुमार अभंग मागणी पण आहे. ज्याच्या जवळ मागणी केली तो दाता हा ते देण्यासाठी समर्थ असला पाहिजे. इथे मागणी केली समाधानाची, ते समाधानी आहेत का हो? ज्यांच्याकडे तुम्ही मागणी करता ते समाधानी आहेत का, हा पहिला प्रश्न आहे. अन्यथा म्हणजे ज्याच्याकडे जी वस्तू नाही ती त्याच्याकडे मागितली असता काय होते? एकादशीच्या घरी शिवरात्र गेली बाई, सकाळपासून काहीच खाल्लं नाही बाई, मला लय भूक लागली. कोण म्हणते? एकादशीच्या घरी शिवरात्र म्हणा, शिवरात्रीच्या घरी एकादशी म्हणा, दोघीला उपवास असतो ना, दोघी उपवासी. कोण कोणाला काय देणार? काय
याचा अर्थ हा आहे. अंतरप्रतीती धर्माने अंतरानंदामध्ये संतुष्ट कोण आहे? जो संतुष्ट आहे तो संतुष्टता देऊ शकतो. जो असंतुष्ट आहे, जो अपूर्ण आहे, तो काय देऊ शकणार आहे? इथे जे दान मागितलं ते दान जो दाता आहे, परमात्मा आहे, श्री गुरुराज आहेत, हे मनाने संतुष्ट आहेत, मनाने परिपूर्ण आहेत. आत्मन्ये वात्मना तुष्ट सिद्ध प्रज्ञस्तदोच्यते. गीता सांगते की ते आत्मानंदामध्ये सदैव रममाण असतात. सूर्याच्या घरी हे आरती घेऊन ओवाळायचं काम आहे का हो? सूर्याच्या घरी आरती न्यायचं काम नाही, कारण तो अंगानेच प्रकाश रूप आहे. मग सूर्याशी काढवाती, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सूर्याला काढवातीनं ओवाळायची गरज नाही. किंबहुना समुद्राला तहान लागत नाही, कारण तो अंगानेच संतृप्त आहे. त्याप्रमाणे गुरुराज वा देव हे अंगाने संतुष्ट आहे, परिपूर्ण आहे. त्यामुळं त्यांच्याकडे ही संतुष्टता सागर आहे, ते आनंदाचे सागर आहे. आनंदाच्या कोटी आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटी. आनंद किती आहे तर त्या आनंदाशी नाही आनंदाशी थोडा. त्यांच्याकडे जो आनंद आहे त्या आनंदाला मान नाही, माप नाही. जेवढा पाहिजे तेवढा घ्या, लक्षात घ्या. इथे ज्या देवाकडे ही मागणी केलेली आहे तिथे जेवढा पाहिजे तेवढा आहे. संत वाङ्मयामध्ये असं लिहिलंय की घ्या रे होऊ नका रानभरी. काय लिहिलं? तो का म्हणे खातो आनंदाचे लाडू.
काय म्हणतात? आनंदाचे लाडू खातो. म्हणजे तुम्ही पण घ्या, नका चरफडू घ्या रे. तुम्ही घ्या म्हणले जेवढं पाहिजे तेवढं घ्या. आम्ही नाना म्हणू, आम्ही नाही म्हणत नाही. आमची इच्छा तो आनंद घ्यायची नाही. आम्ही ह्या संता द्यायला तयार आहेत, संत द्यायला तयार आहेत. आम्ही म्हणतो नको नको, आमचं बरं आहे. काय बरं आहे? काय बरं आहे? हा आनंद भाग्यानं मिळतो. आनंद भाग्यानं मिळतो. बाबा सांगत असतात, कमल कंदा आणि दरदोरी, नांद नोक एकेची घरी, परागू सेविजे भ्रमरी, येरा चिखलूची उरे. कमळाचे तळी, कमळाचे तळी, कमळाच्या बुडात. मी ओवी म्हटली, त्या ओवीचाच अर्थ, सुंदर अर्थ ते महाराजांनी गाथेत दिला. काय? कमळाच्या बुडात. कमळ कुठे असतो? चिखलात. कमळाच्या बुडात राहतो बेडू. कमळाच्या फुलाचा मकरंद सेवन करण्याकरता दूरवरून भुंगे येतात. दूरवरून म्हणजे कोसावून येतात. आणि हा त्याच्या बुडात राहणारा बेडू काय खातो? भाग्यानं फक्त वर जायचंच काम आहे, पण तो अभागी आहे ना. काय आहे? दुर्भाग्य आहे, अभागी आहे. त्याला हे माहित नाही की हे जीवन, हा कमळाचा पराग काय आहे. पूजनीय गुरुवर्य भगवान बाबा आपल्याला लाभले. जिवंत चालतं बोलतं ब्रह्म आहे. साधू भेटण्याकरता लय 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 तप करावं लागतं. काय सांगू महाराज? चंद्रामृत सुखे सेवेल, रवी असता जाता धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, पया साधूची भेटी न होईल गा. Thank you.
अतिशय अवघड. सुंदर प्रमाण दिलं. अतिशय अवघड आहे. संतांची भेट होणं दुर्मिळ आहे. किती दुर्मिळ सांगितली. चंद्राचा अमृत एक वेळ भेटता येईल, भेटवता येईल. समुद्र तरुण जाता येईल पोहून, पण साधू भेट होणं लय अवघड. एवढे मोठे अति भाग्याची गोष्ट आमच्यासाठी ही की आपल्याला चालतं बोलतं ब्रह्म जिवंत साधू. इतिहासामध्ये जगद्गुरु तुकोबाई वैराग्यवान होऊन गेले. ज्यांचं मंदिर इथे आहे संत श्रेष्ठ बाळूमामा, हे या मुक्या प्राण्यांना त्या ठिकाणी जीव लावत होते. बाळूमामांच्या पोथीमध्ये बाळूमामांनी जे दीन दुःखी दुर्बल आजारी असणारे लोक त्यांना औषध काय द्यावी, मुके असणाऱ्या त्या शेळ्या मेंढ्या ज्या आहेत त्यांचं संगोपन केलं. त्यांना त्यांच्या मुखामध्ये घास घातला. त्यांच्या सर्व त्या जीवांना अन्न दिला. गावोगाव भंडारे केले. गावोगाव समाज एकत्रित करून त्यांना या आनंदामध्ये सामील करून घेतलं. हे जे संत आहेत हे इतिहासात आहेत. इतिहासात ते होऊन गेले. आम्ही पाहिले, आपण पाहिले. पण आता चालतं बोलतं हे उघडं ब्रह्म. तुकाराम महाराज कसे होते पाहिजे तर गुरुने भगवान महाराजांकडे पहा. तुकाराम महाराज असे होते. बाळूमामा कसे होते पाहायचं झालं तर या बाबाकडे पहा. पूजनीय भगवान बाबा म्हणजेच बाळूमामा आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं दुसरं रूप म्हणजे पूजनीय भगवान बाबा. भाग्याने ह्या गोष्टी आपल्याला समोर आहे. फक्त कळायचं, डोळे उघडून पाहायचं काम आहे. डोळे उघडून पाहायचं काम आहे, नाही समजायचं काम आहे. दिसते ना, दिसते फक्त, कळते पण फक्त तसं आम्ही मानत नाही. मानायला काय हरकत आहे. टीव्हीतलं चित्र पाहून लोक ती खरं मानतात आणि खरं मानतात म्हणून टीव्हीतल्या चित्राला पाहून आपल्याला रडायला येतं. टीव्हीतलं माहित आहे हे खोटं आहे. बटन बंद केलं की सगळं पडदा बंद होतो. माहित आहे खोटं आहे. फक्त त्याविषयी सत्यत्वाची भावना होऊन आपण त्याला खरं समजून टीव्हीतलं रामायण पाहून रडत नाही का? म्हणजे नुसतं समजलं, त्याला खरं समजलं की आत बदल होतो. आम्ही समजतच नाही. आमच्या मनामध्ये ते नाहीच आहे की हे ब्रह्म आहे. आणि एकदा समजलं, त्याचं महात्म्य कळलं की भक्ती निर्माण व्हायला वेळ लागत नाही. वास्तवापेक्षा लोक आभासाला भुलले. रुपेश महाराज, तुम्हाला तुमचा फोटो आवडतो का तुम्ही आवडता? आपण आपला फोटो तीनदा पाहतो. आपला फोटो आपण तीनदा पाहतो. म्हणजे आपल्याला यापेक्षा फोटो जास्त आवडतो. काय म्हणजे सत्यापेक्षा वास्तवाला लय भाव आलेला आहे. आपल्या काय आभासाला, जे वास्तव आहे त्या वास्तवाला कोणी पाहत नाही. आभास, नुसता आभास.
बडे बाबा. काय बडे बाबा? खरे बाबा हे खरे बाबा आहे. काय मग खऱ्या बाबाला, खऱ्या देवाला देव समजत नाही आणि डुप्लिकेट जे आहेत त्याच्या समोर नाक असतो. सत्य ते सत्यच आणि आभास तो आभास. आभास तो आभासच असतो. आभास कधी खरा होत नसतो. ध्यानात मला हे सांगायचं की आपल्याला चालतं बोलतं ब्रह्म, उघड ब्रह्म चालतं बोलतं म्हणजे आपली अडचण आली तर आपल्या डोक्यावर हात सुद्धा ठेवतात. ऐका महाराज, एवढं भाग्य कोणाचं आहे? बाबांनी डोक्यावर हात ठेवा. एवढं किती रडला म्हणजे बाळू मामा आता मंदिरात तुमच्या डोक्यावर हात ठेवणार आहेत नाही, कारण बाळू मामा समाधिस्थ झाले. आज चालतं बोलतं ब्रह्म आमच्या समोर आहे. विनंती केली तर आम्हाला ते आमच्या डोक्यावर हात ठेवतात, आमच्यावर कृपा करतात. आमच्या संसारातील, आमच्या जीवनातील ज्या अडचणी आहेत, ज्या अभंगात आता मांडलेल्या आहेत, ह्या सगळ्या अडचणी निवृत्त करण्याचं सामर्थ्य त्यांच्या अंगात आहे. फक्त त्यांनी तुमच्यावर कृपा दृष्टीनं पाहायची गरज आहे, डोक्यावर हात ठेवायची गरज आहे. लावोनिया हात पुरवाळेला माथा, लावोनिया हात पुरवाळेला माथा. गुरु महाराजांनी डोक्यावर हात ठेवला. कोंबाळला नुसतं, अरे बाबा चिंता करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सांगितली चिंता कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. देव गुरु हे आम्हाला अशी कृपा करतात. कृपा कटाक्षे न्याहाळिले आपले परी बैसविले. म्हणून देवा आमच्या आम्ही जे करतो, ज्या ज्या गोष्टी करतो ते उलटच अभंगाचा अर्थ आहे बरं का. अच्छा, आम्ही जे करायला लागलो ते विपरीतच व्हायला लागलं. जपाला बसलो, जप होत नाही. ध्यानाला बसलो, ध्यान लागत नाही. बाबा सांगतात की डोळे उघडे ठेवून जे दिसत नाही बर का. आता आपण डोळे उघडे ठेवलेले आहेत आणि जे पाहायलो, डोळे उघडे ठेवून जे दिसत नाही ते डोळे बंद केल्यावर दिसते. बंद म्हणजे की देवाचं ध्यान करायला गेला की लगेच आपल्या समोर येते, अरे बाप आपल्या वावरातली सुडी उघडीच आहे, आवाज आला बरं, आली तुम्ही सुडी करणार. 100 पेंड्याची सुडी होती महाराजांची. महाराज म्हणले रात्री कीर्तनात आलो, सगळं लक्ष काय होते उद्या, काय होते की उद्या बाबांनी 4 वाजता बोलावलं, 4 चे 8 झाले. लक्षात घ्या, कशासाठी सांगतो की डोळे बंद केले की सगळा संसार दिसतो. सगळा डोळे उघड्या ठेवून जे संसार दिसत नाही ते डोळे बंद केल्यावर लय दिसतो. डोळे उघडून पाहिल्या जगाला
डोळे उघडून पाहिया जगाला अवघाची भरला विठ्ठल हा जनन हे जन अवघा जनार्दन विचारणे मन पायी बापा. काय डोळे हे इंद्रिय आहे आणि इंद्रियांचा स्वभाव आहे. इंद्रियांचा स्वभाव आहे ते कधी संतुष्ट होत नाही. या डोळ्यांनी या मनानं या इंद्रियांना जे जे दिलं जे जे दिलं जे जे दिलं जे जे दिलं तितकं जास्त जास्त पाहिजे, जास्त जास्त पाहिजे बरं का. आता पोटभर जेवला, पोटभर जेवला, एक वडी गजू भाऊ शेवटी आली घाई घाई म्हणे एक वडी. म्हणलं आता ठेवायची नाही, तुम्ही का ठेवली की मी तशीच ठेवेल ताटात हो. आणि सकाळ झाली की काय म्हणतं का हो रात्रीचं आहे का काही उरलेलं. लक्षात घ्या, आता इंद्रियाला दिलं पण त्याचं मन भरत असंतुष्टच. या जिभेनं आजपर्यंत किती खाल्लं, पुरे म्हणलं जिभेनं कधी. ही जीभ कधी पुरे म्हणत नाही, हे मन कधी भरत नाही, हे मन कधी भरत नाही. हे मन लय लुसलुस लय लय शब्द हा प्रचलित आहे म्हणून सांगतो, मला वापरायची सवय नाही, पण लय म्हणलं की कळते. या मनाला फार अशी आस आहे, अशी आस आहे की हे नवीन नवीन पाहिजे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या मनाचे एक निके जे देखलिया ठाया सोके. या मनाला एक गोष्ट चांगली आहे, चांगली म्हणजे त्याचा स्वभाव आहे, ते सोके म्हणजे सोकावते म्हणजे ते त्याच्याच माग लागते. मग याला विषय सुख दिलं तर विषयाच्या नादी लागते आणि परमात्मा सुख दिलं तर परमात्म्याच्या नादी लागते. मग काय द्यायचं हे आपल्या हातात आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बरं, मनोनी अनुभव सुख कौतुके देतो
तुझा अनुभव सुख तू त्याला दे. अनुभव म्हणजे परमात्म्याचा अनुभव, की बाबा चल बैस पंढरी पारायणात, बैस पंढरीला चल, महाराजाचं दर्शन घे. मग त्या दर्शनाने तुला समाधान लाभेल, पारायणाने समाधान लाभेल. मला हे सांगायचं की या अंतःकरणाला कधी समाधान मिळालं, किती विषय भोगले म्हणजे अंतःकरण संतुष्ट झालं. किती 25,000चा मोबाईल, 25, 30, 40 लाख रुपयाचा मोबाईल घेतला हो. एकच वर्ष वापरला, एकच. माणसाचं मन म्हणते नको, काय नाही करायचं, दुसरा घ्यायचा. काय म्हणते माणसाचं मन? 1.5 लाखाचा मोबाईल घेतला, भरलं मन? मन भरत नाही. मी कशासाठी सांगतो? या मनाची ही बिमारी आहे, या मनाचा हा आजार आहे. ज्याला जितकं जितकं जास्त दिलं तितकं तितकं जास्त मागते. हे असंतुष्ट मन आहे. आणि हे असंतुष्ट असताना मन कशानं संतुष्ट होत नाही? एका परमात्म्याच्या दर्शनाशिवाय. म्हणले कौ परमात्म्याच्या दर्शनानं होते का संतुष्ट? होते. परमात्म्याच्या दर्शनाने संतुष्ट होते, बाकी कशानंच होत नाही. म्हणले का दुसऱ्या कशानं होत नाही? तर दुसऱ्या सगळ्या गोष्टी अपूर्ण आहेत. सगळ्या गोष्टी अपूर्ण आहेत. मी मोबाईल नुसतं उदाहरणासाठी सांगितलं. एवढा मोठा स्मार्टफोन, मग घेतला, मन भरलं नाही. म्हणले मग आणखी नवीन पाहिजे, आणखी नवीन पाहिजे, आणखी नवीन पाहिजे. या जगात विषय हे सदैव नाशिवंत आहे. केवढाही विषय असू द्या, तो एक दिवस नष्ट होणार आहे. मग विषय नष्ट होणार आहेत. त्याचा जो आश्रय आहे, त्या आश्रयाचा तुम्ही आश्रय करा. रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. गीता सांगते की रसवर्जम रसोप्यस्य, जेवढे जेवढे तुम्ही खाता खाता खादाड असं म्हणतात. खाता खाता खादाड, लय खातो पण रसासक्ती काही जात नाही. मग रसासक्ती जात नाही ना, मग याला एकच औषध आहे, ते म्हणजे परम दृष्ट्वा निवर्तते. त्या परमात्म्याचं कधी त्यानं दर्शन घेतलं रे घेतलं. कारण परमात्मा पूर्ण आहे, तो कधी अपूर्ण नाहीच आहे. त्याचा कधी नाश होत नाही, तो कधी संपत नाही. सगळे विषय संपतात, सगळ्या गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत. एवढा मोठा बंगला बांधला आम्ही उन्हाळ्यामध्ये, मी नाही का, एवढा मोठा बंगला बांधला आणि उन्हाळ्यामध्ये काय म्हणतो, चला गच्चीवर. मग बंगला बांधला कशाला? काय? कारण त्याच्यात ती गोष्ट नाहीच आहे, बर का. कोणतीही गोष्ट घ्या, त्या गोष्टीमध्ये सुख, विश्रांती, आनंद, समाधान नाहीच आहे. मग समाधान आहे कुठे? समाधानाची जागा, विश्रांतीची जागा, परिपूर्णता, एकमेवा द्वयं ब्रह्म, एकमेव द्वितीय असं जे ब्रह्म आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. या जगात एक परमात्माच पूर्ण आहे. त्या परमात्म्या व्यतिरिक्त सर्व विनाशी आणि चंचल आहे. चंचल नाशवंत गोष्टीसाठी परमात्म्याच्या कडे दुर्लक्ष का करतो? ए तुका म्हणे काय नाशिवंतासाठी, तुका म्हणे काय नाशिवंतासाठी.
महाराज प्रश्न करतात की या जगात सगळं नाशिवंत आहे, त्या नाशिवंतासाठी देवा सगळे तुटी पाडितोच, देवासोबत त्या ठिकाणी अंतराय का म्हणून करतो? या जगामध्ये परम दृष्ट्वा निवर्तते परमात्मा हाच त्या ठिकाणी आनंद रूप आहे. त्या परमात्म्या व्यतिरिक्त नाशिवंत एखादं प्रमाण नाशिवंत जे काही आहे, पुत्र पत्नी जी दारा, हे सगळं नाशिवंत आहे. नाशिवंत देह दाना सकळ, नाशिवंत देह दाना सकळ, नाशिवंत देह दाना सकळ, हो नाशिवंत देह दाना, हो नाशिवंत देह दाना सकळ, नाशिवंत देह दाना सकळ, नाशिवंत देह दाना नाशिवंताटी ते पण आहे. प्रिया पुत्र दारा हे प्रमाण पाहिजे होतं मला. काय की तुम्ही ज्याला ज्याला खरं समजता, कशाला खरं समजतो आम्ही? माझा मुलगा, माझी पत्नी, माझं घर, माझी शेती, हे सगळं नाशिवंत आहे. हे टिकणार नाही, हे सगळं नष्ट होणार आहे. याच्यात मन घालून काय करतो? 20 एकर काढली ना, मग बस झालं ना, समाधान आहे, हे सांगत आहे मी. विषय किती मिळवले तरी मन भरत नाही, हे सांगायचं मला. बाबांना अभंगातून हे सांगायचं की देवा असं कोणी ठरवलं बा की 5 कोटी माझी इस्टेट झाली म्हणजे बस बस, आता बस, काहीच करायचं नाही, असं लिहिलं तुम्ही कशावर? बस दिले 5 कोटी सुनील महाराज, थांबता तुम्ही? 10 पाहिजे, 10 दिले, झालं, भरलं मन. 10 द्या, 50 द्या, अब्जाधीश बनवा, काहीही द्या, मन भरत नाही नाही नाही. नाशिवंत असणाऱ्या ह्या गोष्टी मी समजण्यासाठी सांगतो. मग त्यात सगळेच आले. आता दिव्य भोग, महाराज म्हणतात इथल्या पेक्षा स्वर्गातले भोग दिव्य आहेत. मग स्वर्गातले भोग भेटले, आता तर मन भरायला पाहिजेत ना.
स्वर्गातले लोकांच्या सुद्धा मन भरलेलं नाही आहे, ते सुद्धा असंतुष्टच आहे. लक्षात घ्या. म्हणजे मन भरते कशानं? जेणे अंतरी समाधान. अभंग आहे हा. काय की देवा तू आता असं काही कर, अशी जादू कर. का बोलतो? का सांगितलं की देवच करू शकतो, तुम्ही आम्ही करू शकत. पहिलं वाक्य सांगितलं तुम्हाला, परमार्थ हा कृपेशिवाय होत नाही. परमार्थ म्हणजे काय? अंतःकरणातली वासना, अंतःकरणातला मळ, अंतःकरणातला अज्ञान घालवणे. वासनाक्षय, तत्वज्ञान का मनोनाश? ऐका, मनाची निवृत्ती, अज्ञानाची निवृत्ती, वासनेची निवृत्ती, याचंच नाव परमार्थ आहे. भोवार कुमारी, इतके दिवस काढले आम्ही. भरलं मन, मन जागीच आहे, मन जागृत आहे, वासना जागृत आहे. किती पारायण झाले, किती सप्ते झाले, मितूपणा गेला, अज्ञान गेलं, तत्वज्ञान झालं नाही, मनातली वासना गेली नाही. आणि जोपर्यंत वासनाक्षय होत नाही, तत्वज्ञान होत नाही, मनाची धाव खुंटीत होत नाही, तोपर्यंत परमार्थ पूर्ण झाला असं कोणी म्हणूच नाही. त्याकरता आपली ताकद काम करत नसेल तर देवाला शरण जावं, गुरुला शरण जावं, विनंती करावी, देवा अरे मी जे जे करतो पण मला यश येत नाही, मग असं काही कर जेणे अंतरी समाधान, माझ्या अंतःकरणाला समाधान होईल, माझं मन संतुष्ट होईल. लय असंतुष्ट माणसाचं मन लय. लय शब्द पाठच करून आलो काय क्या नाही का? लय म्हणायचा अर्थ जो पावतो लालचीच, म्हणून मी लय म्हणते. जो पावतो, एका बाबा सांगत असतात की एका गृहस्थाने आपल्या मुलीला म्हणे, बाई आपल्या घरी यंदा खूप आंबे झाले, मग ती आंब्यातली 2-3 झाडं तुला जावायला सांगितलं. तिनं तोऱ्यात, माझ्या बाबानं 3 झाडं दिले मला, आपल्याला 3च तर दिले. काय बोलतो? 3च तर दिले, सगळे थोडे दिले. बाबा ते असं म्हणतात, हो 3च तर झाडं दिले. बर बाई, पुढच्या वर्षी सगळे आंबे तुला, त्या बाहेरातले सगळे आंबे तूच घेऊन जा. तुला कान ट्रॅक्टर आण, सगळे उतरवून घेऊन जा. पुन्हा तिनं तोऱ्यात सांगितलं, म्हणे बाबा आपलं हो यंदा सगळे आंबे आपल्याला दिली, झाडच तर दिले, त्याच्या खालचं वावर थोडं दिलं. धरलं मन. जो पावतो असंतुष्टच, किती द्या. बाई म्हणे तसं का? बर ते 12 तुझ्याच नावानं, आमराईचं सगळं शेत, मग नुसतं एकच शेत दिलं, सगळं थोडं दिलं. लक्षात घ्या, हे माणसाचं जे मन आहे, हे मन काही केल्या भरत नाही, जेणे अंतरी समाधान. असंतुष्टच, असंतुष्ट म्हणजे काहीही द्या, ते मन भरत नाही. म्हणून देवालाच विनंती केली अभंगाच्या पहिल्या चरणात,
अभंगातून जेव्हा आपली ताकद, आपले प्रयत्न, पुरुष प्रयत्न, ऐका, पुरुष प्रयत्न जेव्हा कमी पडतात त्यावेळेला देवाचा धावा करायचा असतो. कारण देव समर्थ आहे. काय? जेणे अंतरी समाधान. अंतरी शब्दाचा अर्थ मनात, अंतरी म्हणजे अंतःकरणात. मन, बुद्धी, चित्त, अहंकार या चारांनी मिळून अंतःकरण चतुष्टय आहे. हे अंतःकरण, हे मन काय आहे? चंचल आहे, स्थिर राहत नाही, साधनेवर दृढ राहत नाही. त्याला एक सांगावं एकच करते, एक सांगावं दुसरंच करते. जेणे अंतरी समाधान, ती समाधानी नाही, असंतुष्ट आहे. असंतुष्ट म्हणजे त्याच्या म्हणजे मनामध्ये सदैव रुखरुख. रुखरुख काय असते? काय रुखरुख असते? असं झालं तर बरं झालं असतं, नाही का? असं झालं तर बरं झालं असतं, नाही का? तो प्लॉट आपण घ्यायलाच पाहिजे होता, त्याच्या बाजूचाही घ्यायला पाहिजे होता. एक मिळाला, आणखी दुसरा सुद्धा घ्यायला पाहिजे, असं असंतुष्ट मन असतं. पूजनीय बाबा नेहमी सांगतात, जब तक संतोष धन न मिले तब तक सब धन धूली समान. आत्मसंतोष जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही, तुमचं मन भरत नाही, मन संतुष्ट होत नाही, तोपर्यंत तुमच्याकडे लाखो संपत्ती असेल, करोडो असेल, सब धन धूली समान. अनर्घ्यानी रत्नानी भुक्तानि सम्यक् समालिंगिता कामिनी यामिनीषु. शंकराचार्य म्हणतात, अनर्घ्य रत्न, सुंदर सुंदर भोग तुझ्याजवळ असतील, पण तुझं मन जर संतुष्ट नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे. अनर्घ्यानि रत्नानि भुक्तानि सम्यक् समालिंगिता कामिनी यामिनीषु. गुरुरंघ्रि पद्मे